हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आपण मस्तपैकी चटपटीत नाश्ता, जो तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारी जेवणासाठी पण हा नाश्ता बनवू शकता. तर याच्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्यात, एक आलं तुकडा घेतला आहे आणि अर्धा एक किंवा एक कांदा तुम्ही छोटा घेऊ शकता. आणि ते 15 ते 20 ही मी त्या पालकाची पाने धुवून घेतलेली आहेत. आणि ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून आता मिक्सरमध्ये एकदम त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर ही बघा, आता मस्तपैकी आपली पेस्ट रेडी झालेली आहे. याच्यामध्ये पाणी किंवा काहीही टाकण्याची गरज लागत नाही. तर तुम्ही मस्तपैकी ही पटकन पेस्ट अशी रेडी करू शकता. तर आपण ही पेस्ट एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आपण हे सर्व पेस्ट आपण काढून टाकून घेणार आहोत आणि याच्यापासून आपण चटपटीत असा नाश्ता रेडी करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ह्या भांड्यामध्ये मी सर्व पालकाची पेस्ट, कांदा, अद्रक, लसूण याचे सगळं आपण जी पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये काढलेली आहे. तर याच्यामध्ये आता मी 2 चमचे रवा टाकणार आहे. एक ते तुम्ही जाड रवा, बारीक रवा, कोणताही पदार्थ रवा यामध्ये टाकू शकता. इथे बघा, मी 2 चमचे, माझ्याकडे थोडा जाडच रवा होता, तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी 1.5 कप गव्हाचं पीठ टाकणार आहे. याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता. वरून वगैरे पाणी टाकण्याची काही गरज नाही, एवढं पीठ करू शकता. तर इथे मी थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत. तर पीठ मळताना पाणी कमीत कमी घेऊया, म्हणजे कसं जर जास्त पाणी झालं तर पालकाची पेस्ट आपण केलेली आहे, त्याच्यामुळे जेवढं मुरेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. किंवा थोडंसं जास्त हवं असेल तर ज्या आपण मिक्सरच्या भांड्यात केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते पाणी इथे पीठ मळण्यासाठी वापरू शकता. ते आता हे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे बघा. आणि याच्यामध्ये आपण आवश्यकता वाटले तर थोडंसं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुरी किंवा याच्यापासून पराठे वगैरे असे बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये वगैरे पण देऊ शकता. इथे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकलं. त्यामुळे सगळे पोषण मूल्य आपल्याला मुलांना भेटतील आणि हे आपलं टेस्टी पण होतील आणि खायला पण मस्त लागतात. चवदार अशी पुरी खुसखुशीत पण होते आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर कुरकुरीत पण होऊ शकते. थोडंसं घट्टच पीठ मळूया, जास्त पातळ पीठ मळायचं नाही, कारण चपाती मला लाटताना जास्त आपल्याला पीठ वगैरे लावायला, त्याच्यात थोडंसं घट्टच पीठ मळून घ्या तुम्ही. आणि याच्यावर आपण 1 चमचा तेल टाकून थोडा वेळ ते पीठ तसंच ठेवून देणार आहोत आपण. थोडा वेळ ते रवा वगैरे टाकला आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये थोडं फुगेल ते पीठ आणि अजून पुऱ्या चांगल्या होतील. तर इथे थोडंसं बघा, जास्त मी घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं पीठ मळलेलं आहे. आणि हे असं 15 ते 20 मिनटं आपण पीठ ठेवून देणार आहोत. हे झाकण देऊन तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवून द्या. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर इथे मी पिठाचा गोळा थोडा मोठाच घेणार आहे आणि चपाती लाटणार आहे. आणि चपाती लाटून त्याच्यावर वाटीने आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार. जर तुम्हाला असं नको असेल तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही पुऱ्या करू शकता. तर इथे बघा, मी गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं आणि याच्या मस्तपैकी पुऱ्या चपाती लाटून घेणार आहे आपण आणि त्याच्यापासून आपण पुऱ्या बनवणार. मीडियम साईजचीच आपण चपाती लाटून घेणार आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मी पाहिजे तर अशा चपात्या पण खाऊ शकते, पुरी नसेल बनवायची तुम्हाला तर. हे बघा, आता मी इथे चपाती लाटून झालेली आहे माझी. आणि याच्यापासून आपण थोडं छोटी वाटी घरातील किंवा एखाद्या डब्याचं झाकण असेल त्याच्याने गोलमध्ये मस्त की आपल्या पुऱ्या बनवून घेणार आहेत. तर छोट्या छोट्या पुऱ्या, जर तुम्हाला तुमच्याकडे जर कटर असतील तर तुम्ही त्या कटरच्या पण या पुऱ्या बनवू शकता. हे बघा, तर आता मी ह्या पुऱ्या तळून घेणार आहे. आपल्या इथं सर्व पुऱ्या रेडी करून घेतो आहे आणि मग नंतरच आपण तेल गरम करून ठेवूया. तर इथे मी तेल गरम करून ठेवलेलं आणि नेहमी पुरी तळताना तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल तेव्हाच पुरी टाका, म्हणजे पुरी पण फुगेल चांगली आणि ती वातड होणार नाही, तेल पण जास्त पिणार नाही आणि आपल्या पुऱ्या पण मस्तपैकी खुसखुशीत आणि टेस्टी पण होतील.
तर बघा एका साईडने मस्तपैकी फुगल्याच्यानंतरच दुसरी पुरी टाका. पलटी करून घ्या तुम्ही. आणि पलटी केल्यानंतर बघा जास्त वेळ हे करण्यापेक्षा लगेचच पुरी काढून घ्या, कारण तेलकट होऊन जाते. त्याच्यापेक्षा सारखी 2-3 फेऱ्या अशा पलटी करू नका. एक साईडने आपली पुरी फुगली की लगेच तिला दुसरी साईड पलटी करून घ्या आणि ती पण एक लगेच शिजून तिला की लगेच बाहेर काढून घ्या. बघा अशा गोल्डन फ्राय थोड्या अशा पुऱ्या झाल्या की सगळ्या काढून घ्या. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तुम्ही रेडी करून घ्या. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मस्तपैकी या पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि आपण ह्या आता मी इथे छोलेच्या भाजीबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही नुसते डब्यामध्ये मुलांसाठी सॉस किंवा चटणी वगैरे बरोबर दिला तरी होऊ शकतात, किंवा बटाट्याची भाजी वगैरे त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता. तर असा मस्तपैकी आपल्या पुऱ्या टम फुगलेल्या आहेत आणि एवढं टेस्टी लागतात की तुम्ही खाऊ कधी सारख्या साध्या पुऱ्या खाण्यापेक्षा कधी कधी अशा पुऱ्या पण नक्की बनवून बघा. जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या चटपटीत पण आहेत. जेवढं तुम्हाला तिखट वगैरे पाहिजे असेल तसं टाकू शकता. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तीळ पण टाकू शकता, अजून टेस्टी दिसतील नाही करून. तर बघा आपले मस्त टम फुगलेले आणि एक खुसखुशीत अशी पुरी रेडी झालेली. आपण ही भाजीबरोबर खाणार होतो. बघा किती आतमध्ये पोकळ आणि पातळ अशी, जास्त जाड पण नाही. नक्की ही पुरी बनवून बघा. तुम्ही अजून वेगळ्या किंवा बनवू शकता. तर बघा मी कांदा छोलेच्याबरोबर थोडा कांदा आवडतो म्हणून तसा खाऊ शकता. नक्की आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.